नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. अभ्यासाच्या काही टेक्निक आहेत ज्या आपल्याला म्हणजेच माहीत असायला पाहिजे. त्यापैकी काही अशा 5-6 टेक्निक आहेत की ज्यामुळे आपला अभ्यास हा अधिक प्रभावीपणे होऊ शकतो आणि तुम्ही जे टाळू नाही शकत अशा पद्धतीच्या काही टेक्निक्स आहेत की ज्या केल्यामुळे तुमच्या अभ्यासाची जे लिंक आहे ती चांगली होईल आणि तुम्ही अभ्यास खूप छान प्रकारे करू शकाल. त्यापैकी एक पहिली आहे पोमोडोरो टेक्निक म्हणून आहे. त्यामध्ये असं आहे की 25 मिनिटं अभ्यास करायचा आणि 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा. असे 4 वेळा आपण करू शकतो. म्हणजे 25 मिनिटं त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक अशा पद्धतीनं 4 वेळा करू शकता. आणि नंतर 4 वेळा केल्यानंतर 17 ते 18 मिनिटं किंवा 20 मिनिटं तुम्ही ब्रेक घेऊ शकता. एक आहे. नंतर आहे फायनमन टेक्निक म्हणून आहे की ज्या टेक्निकमध्ये की तुम्हाला जे विषय समजून घेण्यासाठी आहे तो शिकल्यानंतर विषय एखाद्या लहान मुलांना समजा तसा सोप्या भाषेत स्वतःला समजायचा. म्हणजे फायनमन टेक्निक अशी आहे की जे तुम्हाला जो विषय समजून घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने समजून घ्या की तुम्हाला दुसऱ्या मुलांना जे काही छोट्या मुलांना एखादा आपल्याला समजून सांगायचं आहे अशा पद्धतीनं तो आपल्याला समजला पाहिजे, अशा भाषेमध्ये आपल्याला समजला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते समजून घ्यायचं आहे. आणि जे समजताना अडचण येईल त्याचा अभ्यास पुन्हा करायचा आणि त्यानंतर तो विषय समजला की नाही समजला हे नंतर आपल्याला समजते नेमकं. म्हणून ही टेक्निक पण एक खूप चांगली टेक्निक आहे. त्यानंतर आहे ब्रेन डंप. म्हणजे एखादा विषय अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय काय लक्षात आलं आणि हे एका कागदावर लिहून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही शिकलेल्या गोष्टीचा आढावा घेता येतो आणि कोणत्या गोष्टीवर अजून लक्ष द्यायला हवं हे कळतं. म्हणजे सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की हे ब्रेन डंपची टेक्निक अशी आहे की तुम्ही अभ्यास करता करता तुम्हाला जे लक्षात आलं ते लिहून ठेवा आणि जे आलं नाही ते पुन्हा तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावा लागेल, त्या भागाचा अभ्यास करावा लागेल. सरळ आहे. नंतर इंटरलिव्हिंग म्हणून एक आणखी टेक्निक आहे. त्याच्यामध्ये असं आहे की एकाच विषयाचा अभ्यास न करता खूप साऱ्या विषयाचा अभ्यास करायचा आणि हा विषय झाला की तो विषय झाला की तो विषय, म्हणजे 20 मिनिटं 25 मिनिटं एक विषय करायचा, त्यानंतर दुसरा विषय घ्यायचा, नंतर तिसरा विषय घ्यायचा, नंतर चौथा विषय घ्यायचा. त्यामुळे तुम्हाला असं होईल की एक वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास केल्यामुळे तुमच्या मेंदूला नवीन नवीन माहिती मिळेल आणि लक्ष तुमचं आणखी डायव्हर्ट न होता ते एक तुमचं त्यामध्येच म्हणजे अभ्यासाला ब्रेनला एक वेगळ्या पद्धतीची माहिती भेटत राहते. त्यामुळे तो ॲक्टिव्ह राहतो आणि शिकलेल्या गोष्टी तो त्या पद्धतीनं करत राहतो. त्यानंतर आहे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगचं असं आहे की तुम्हाला जो विषय समजून घ्यायचा आहे त्याचा मुख्य मुद्द्याला लिहायचा, त्या मुख्य मुद्द्याचे वेगवेगळे म्हणजे भाग करायचे सोप्या भाषेत, त्याचे उपमुद्दे जे काही तसे त्याचे अलग अलग भाग जसं आपण करतो त्या पद्धतीनं आणि ते डायग्रामच्या माध्यमातून ते मांडायचं आहे आणि ते आपल्या माइंड डोळ्याच्या समोर आणायचं आणि त्याच्यामधून अभ्यास करायचा. ही एक टेक्निक आहे. त्यानंतर पुढे आहे हायलाईट करणे म्हणजे अधोरेखित करणे. सिंपल म्हणजे कसं आहे की जसं तुम्ही वाचन करताना एखादा तुम्हाला मुद्दा तुमच्या लक्षात आहे आणि चांगला वाटून आलेला आहे आणि जो महत्त्वाचा वाटतो तो लिहायचा सारखा आहे तर त्याला अंडरलाईन करायचं, त्याला हायलाईट करायचं कलर पेनने आणि त्याच्यामुळे काय होईल की तो मुद्दा तुमच्या माइंडमध्ये चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. आणि 2-4 प्रकारचे अलग अलग प्रकारचे पेन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते हायलाईट करून तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. त्यानंतर नाईट रिव्ह्यू म्हणजे दिवसभर तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय अभ्यास केला, कसा अभ्यास केला आणि काय लक्षात आहे, जे शिकले ते रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचा आढावा घेऊ शकता. आणि त्याच्यामुळे काय होते की ही मेमरी काय होते, आपण ते रिव्हिजन केल्यामुळे म्हणजे सरळ नाईट रिव्ह्यू केल्यामुळे ते आपल्या माइंडमध्ये ती खूप वेळेपर्यंत राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर आहे म्हणजे परीक्षाच्या हिशोबाने जसं आपण वेळापत्रक जसं आपण ठरवलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत तर रोजचा रोज म्हणजे नेमका अभ्यास कोणता करायचा, कसा करायचा, किती करायचा, नियमितपणे रोज रिव्हिजन करत राहणे. आठवड्याच्या शेवटी पण आणखी महिन्याच्या शेवटी पण 15 दिवसांमध्ये असं सर्व त्याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं आपण ते पुन्हा पाहून नेमकं काय विसरलो, काय समजून गेलं, काय राहिलं, काय लक्षात नाही आहे आणि कोणतं समजून घ्यायचं आहे पुन्हा ते सर्व पाहणे. म्हणजे याच्यामुळे काय होतं की ते पुन्हा आपल्याला लक्षात राहते की आपल्याला कोणता भाग आपला चांगला समजलेला आहे, चांगला लक्षात राहिलेला आहे, आपल्याला ही गोष्ट येते आणि ह्या गोष्टी सर्व परिणामकारक आहेत. ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला एक लक्षात घ्या, मी ह्या सर्व गोष्टी एवढ्या फास्टमध्ये यासाठी सांगितल्या
की ज्या 8 टेक्निक आहेत आणि या 8 टेक्निकचं आपण एक एक जे तुम्हाला जर वाटली तर मी एक एक तसे समजून सांगणारच आहे. तर आज मी फक्त फास्टमध्ये सर्व गोष्टी यासाठी समजून सांगितलं की ह्या सर्व टेक्निक आहेत, याचा तुम्ही वापर करू शकता आणि तुमच्या अभ्यासामध्ये याचा फायदा होऊ शकतो आणि याचा तुम्ही वापर करा. सर्वजण आजपासून या पद्धतीनं अभ्यास करू शकता. ज्याच्यातली तुम्हाला 8 पैकी जे पण तुम्हाला पद्धत वापरत असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही हे करत नसाल तर तुम्ही काहीतरी म्हणजे तुमच्या पद्धतीने करत असाल तर तोही एक भाग असू शकतो. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता. दुसरी गोष्ट की अभ्यास करण्याच्या सर्वांच्या अलग अलग टेक्निक असू शकतात. काही जण कशा पद्धतीने करतात, कोणी कसं करते. तर आपण हे 8 टेक्निक सांगितलेलं आहे, त्यापैकी आपण आणखी डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज जे तुम्हाला हे समजलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. नाही समजलं असेल तर मग मी डिटेल घेणारच आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.